नमस्कार श्रोते हो. मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत बारी, लेखक रणजित देसाई. साऱ्यांनी चांग भलं म्हटलं आणि ते जंगलाच्या दिशेने निघाले. सूर्य अद्याप क्षितिजाच्या बराच वर होता. पश्चिमेकडचा वारा घुमाट सुटला होता. सरकारी रेसेच्या रोखाने सारेजण सुटले होते. त्यांच्या पायाखाली पाचोळा मोडत होता. पोराचा गोंगाट वाढत होता. तेग्या, काळू आणि ईश्वरा बरोबर जात होते. जेव्हा ते टापूवर पोहोचले तेव्हा जळक्या वासाचा भपकारा सर्वांच्या नाकात घुसला. साऱ्या जंगलावर धुके पडावे तसा धूर पसरत होता. खाली दूरवर दाट धुराचा तिरका पट्टा उभ्या जंगलावर उठला होता. धुराचे लोट टापूच्या दिशेने वाऱ्याच्या झोतासरशी फेकले जात होते. तेग्या म्हणाला, आता येळ काढू नगासा. हा हा म्हणता वनवा गाठला आमासनी. ईश्वरा, काय? जेवढं कुऱ्हाडवालं असत्याल त्यासनी घेऊन ही रेस वरपासून खालपतर मोकळी कर. पण रानाचा गार्ड चायला जवा तवा मोडता. सांगितलं तेवढं गुमान कर की. ईश्वराचा चेहरा पडला. त्याने हाक दिली. सर्वजण ईश्वराभोवती जमा झाले. टापूवरून खालपर्यंत 2 जंगलाच्या हद्दी सांगण्यासाठी मारलेल्या रेसच्या पट्ट्यात कुऱ्हाडवाले उतरू लागले. ईश्वरा प्रत्येकाला ओरडून जागा सांगित होता. उरलेल्या सर्वांना तेग्याने घुसपे साफ करण्यास सांगितले. पोरे गिल्ला करीत रेसेत उतरले. तेग्या, काळू वनव्याकडे पाहत होते. क्षणाक्षणाला दाट धुराचा पडदा जवळजवळ सरकत होता. त्या धुराच्या मागे काळा भोर बोडका डोंगर दिसत होता. काळू म्हणाला, तेग्यादा, हे काम करायला माणसं लई पाहिजेत बघ. होय, पण बघूया की. ही रेस मोकळी झाली तर ह्यो वनवा आवरलाच बघ. पण जर का ही रेस वलांडून वनवा पुढं गेला तर मातो बैल व्हळेपतर सारं रान बोडकंच होणार. खरं हाय, काळू म्हणाला आणि तो खाली जाण्यासाठी वळला. रानावर झाडे तोडण्याचा आवाज उठत होता. रेसेचा पट्टा 20 हाताचा. जी झाडे पुढे आली होती ती तोडली जात होती. पोरांनी हिरव्या बारीक बारीक फांद्यांचा ढीग घातला होता. तेग्या, काळू, ईश्वर वर खाली फेऱ्या घालीत होते, ओरडत होते. साऱ्या रेसेवर एकच गिल्ला उठला होता. तेग्या रेस चढत असतानाच अचानक काळूने त्याला डिवचले. एक भेकर मोठ्या वेगाने धावत येत होते. काळू, ईश्वरांनी फरशा पेलल्या. तेग्याने भाला उचलला. त्या भेकराला कशाची शुद्ध नव्हती. ते भरधाव वेगाने रेसेत आले. रेसेत घेतलेल्या उडीसरशी त्याचे लक्ष एकदम माणसांकडे गेले. दचकून ते एकदम थबकले आणि त्याच क्षणी तेग्याने भाला फेकला. तो भाला भेकराच्या पोटात आरपार शिरला. ते उभ्या उभ्याच कोसळले. परत धडपडून उठले. तोपर्यंत काळ्या आणि ईश्वराने त्याला गाठले. बघता बघता त्यांच्या फरशा उंचावल्या गेल्या आणि ते भेकर पुन्हा एकदा कोसळले. आजूबाजूचे लोक गोळा झाले. एक जण म्हणाला, तेग्यादा, म्हातारा झालास पण दम गेला नाही बघ तुझा. तेग्याने खुश होऊन एकवार भेकराकडे पाहिले. क्षणभर त्याला साऱ्याच गोष्टींचा विसर पडला. पण दुसऱ्याच क्षणी तो आजूबाजूला जमलेल्या लोकांवर खेकसला. अरे, कधी भेकर बघितलासा नाही काय? तुम्हा पायीच मारलंय ह्याला. लागा कामाला. सारे पांगले. तेग्या गालात हसला. काळू म्हणाला, अरे तेग्यादा, जरा बघ तिकडं. तेग्याने पाहिले. रेसेतून 5-25 बायका उतरत होत्या. त्यांच्या काखात पाण्याच्या घागरी होत्या. डोक्यावर भाकरीच्या गटल्या होत्या. तेग्याने सर्वात पुढे असलेल्या लग्माला ओळखले. तो म्हणाला, हाय, बायकासनी बी अक्कल हाय. काळू हसला. त्यांच्या काखातल्या घागरी उतरून घेऊन तेग्याने त्या लांब जंगलात नेऊन ठेवल्या. सूर्य मावळला. अर्धी अधिक रेस मोकळी झाली होती. तेग्याने मोठ्याने विचारले, अरे, कुणाकडं काडीचा डब्बा हाय काय? 5-6 जणांनी काड्याच्या पेट्या आणल्या. त्या घेऊन तेग्या लग्माला म्हणाला, लग्मा, तुम्ही साऱ्या जणी ते टाळ उचला. ईश्वरा, काळू, तुम्ही संग जावा आणि रेसला आग लावून मोकळं होवा. पोरांनी गोळा केलेल्या हिरव्यागार फांद्यांच्या ढिगांची बायकांनी एक एक फांदी उचलली. पोरेही फांद्या घेऊन तयार झाले. थोड्याच वेळात रेसेत पडलेला पाला पाचोळा पेटू लागला. आग रेस ओलांडून पुढे जाते असे दिसले तर बायका हातातल्या फांद्यांनी आग विझवीत होत्या. ठिकठिकाणी रेस पेटत होती. जंगलावर अंधार पसरत होता. वारा जोराने वाहत होता. जोवर रानावर उजेड होता तोवर कुणाला वनव्याची भीती वाटली नाही.
पण जसजसा अंधार पसरू लागला आणि रानावर तांबडा बुंद पट्टा दिसू लागला तसे सारे चुपचाप झाले. तिखट धूर अधिक दाट होत होता. वणव्यात फुटणाऱ्या लाकडाचा आवाज अधिक स्पष्ट होत होता. बहुतेक रेस मोकळी झाली होती. आता समोरच्या रानावर जाळाचा उजेड दिसत होता. तेग्याने पोरांना गोळा करून जंगलात सुरक्षित जागी नेऊन पोहोचविले आणि परत येऊन साऱ्या माणसांना एकत्र जमा करून तो म्हणाला, हे बघा, आता खरी करामत आहे. ह्यो वणवा रेस पतर आला की झाडं मोडत्याल, अलीकडच्या जंगलावर पडत्याल, पालापाचोळा पेट घेईल. तरी साऱ्यांनी ह्या रेस बरोबर जंगलाच्या कडला राहायचं. मी मंदी राहतो. ईश्वरा तू वर जा आणि काळू तू माणसं घेऊन खाली जा. साऱ्या बायकासनी आत रानात धाडा. काय बी झालं तरी वणवा पुढं येऊच द्यायचा नाही. चला, चांग भलं साऱ्यांनी आवाज दिला. माणसांचे तट पडले गेले. ईश्वरा साथीदारांसह वर पठाराकडे गेला. काळू तगाकडे वळला. 10-15 हातांवर एक माणूस पेरले गेले. हातात फांद्या घेऊन रानाच्या कडेला सारे समोरून येणाऱ्या वणव्याची वाट पाहत उभे राहिले. वाटेत सापडेल त्याची राख करीत वणवा पुढे सरकत होता. वारा फुंकर घालून त्यांना चेतवीत होता. वणव्याच्या त्या प्रचंड जाळाने उभ्या झाडांचा रस आटून जात होता आणि ती पेट घेत होती, फुटत होती. त्यांचा आवाज कानशिले गरम करीत होता. फुटणाऱ्या झाडाबरोबर रानावर ठिणग्या उडत होत्या. रानावरून निघणाऱ्या ज्वाळा जिभल्या चाटीत आकाशाकडे धावत होत्या. सारी रेस आता तांबड्या प्रकाशाने उजळली होती. त्या वणव्याकडे तेग्या त्वेषाने पाहत होता. वाऱ्याबरोबर येणाऱ्या ज्वाळा त्यांचा झळा अंगाला चटके देत होत्या. त्या धगीच्या वाफाऱ्याने सारे घामाने निथळत होते. जंगल उतारणीला वणवा प्रथम रेसेला भिडला. रेस आधीच जाळून टाकल्यामुळे वणवा तेथे थांबला. काळू भेदरलेल्या चेहऱ्याने त्या संतप्त झालेल्या अग्नी नारायणाकडे पाहत होता. तो प्रचंड अग्नीचा पडदा काळू पुढे कडाडत उभा होता. जेवढ्या फुनग्या फुटून उडणाऱ्या जळक्या चिपक्या पाचोळ्यावर पडत होत्या तेवढ्या जागच्या जागी विझवल्या जात होत्या. अनेकाच्या अंगावर त्या फुनग्या उडून चटके बसत होते. थोड्याच अवधीत काळूसमोर वणवा थंडावू लागला. रेसेत पडणारी पेटती झाडे निरखीत काळू साथीदारांसह धावपळ करीत होता. वणवा रेसेच्या कडेने वर सरकू लागला. तेग्याची पुढची धाव थांबली होती. काळूने आनंदाने आरोळी ठोकली आणि साथीदारांसह तो वर चढू लागला. पहाटेपर्यंत वणवा पुरा थांबला. रात्रभरच्या श्रमाचा थकवा कुणाला वाटत नव्हता. उघड्यावर झोपलेली मुले धग कमी होताच थंडीने जागी होऊ लागली. सारे भाकरी सोडून गप्पा मारीत शिदोरी खात होते. हळूहळू भगाटायला लागले. रानावर उजेड फाकू लागला. एका बाजूला जळून खाक झालेला डोंगराचा काळाभोर प्रदेश होता, तर दुसऱ्या बाजूला उंच गेलेले रान उभे होते. वणव्याच्या भागात ठिकठिकाणी धूर धुमसत होता. कोळसा झालेल्या वेड्या वाकड्या झाडांनी रान विचित्र दिसत होते. काळू म्हणाले, तेग्यादा, वाटलं नव्हतं वणवा आवरेल म्हणून. न आवरायला काय झालं, केलं म्हणजे समद होतंय. चला दुगर गाव गाठूया आणि भेकर खाऊन झोप काढूया. ह्या आगीनं नुसती कायली झाली अंगाची. सारे उठणार तोच ईश्वरा म्हणाला, अरे म्हाताऱ्या बघ. तेग्याने वर पाहिले. सर्वांच्या नजरा एकदम तिकडे वळल्या. खाकी हाफ पॅन्ट शर्ट घातलेला एक माणूस तगातून वर येत होता. आजूबाजूला तो न्याहाळीत होता. नजरेच्या टप्प्यात येताच ईश्वरा म्हणाला, गार्ड हाय जणू. मग ये ना, तेग्या म्हणाला. तो इसम वर आला. बायका तोंडे फिरून उभ्या राहिल्या. त्या इसमाने साऱ्यांवरून नजर फिरवली. ईश्वरा पुढे झाला. त्या इसमाने ईश्वराला पाहिले आणि तो म्हणाला, ही झाडं कुणी तोडली? आम्हीच. कुणाच्या परवानगीनं? ईश्वरा तेग्याकडे पाहत राहिला. गार्ड गालात हसल्याने म्हणाला, हा वणवा तुम्ही विजवला? वय, तरी मी म्हणत होतोच. ईश्वरा चाचरत म्हणाला, आता थोरले साहेब येतील तोवर कुणी जाऊ नका. कोण साहेब? तेग्या बसल्या जागेवरून पुटपुटला. रेंजर साहेब. पण साहेब, तेग्या म्हणाला, सांगितलं ना कुणी जाऊ नका म्हणून. तो गार्ड ओरडला. सारे चिपचाप बसले. असाच काही वेळ गेला. थोड्याच वेळात खालून 4-5 इसम वर टापूच्या दिशेने येत असलेले दिसले. पुढच्या इसमाने खाकी पॅन्ट पांढरा शर्ट घातला होता. त्याच्या डोक्यावर हॅट होती. आजूबाजूचा जळलेला मुलूक न्याहाळीत तो वर येत होता. तो जवळ येताच तेग्या उठून उभा राहिला. तो गार्ड पुढे झाला. तो त्यांच्याशी काहीतरी बोलला.
त्या खाकी पॅन्टवाल्याने ईश्वराला खून केलं. ईश्वरा पुढे गेला. नाव काय तुझं? ईश्वरा. गाव कोणचं? बेरडवाडीजी. ही सारी बेरडवाडीचीच माणसं? व्हयजी. तुम्हीच वनवा विझवला हा? व्हयजी. ईश्वराच्या पाठीवर थाप मारीत तो रेंजर म्हणाला. भले बहाद्दर. अजब छाती तुमची. घाबरू नका. तुम्हाला हवी असतील तर ही तोडलेली झाडं घेऊन जा. तुमच्या कामगिरीबद्दल मी जरूर वर रिपोर्ट करेन. तुमची नावं द्या ह्या गार्डाजवळ. पण साहेब, तेग्या म्हणाला, घाबरू नका. सरकारचं जंगल तुम्ही वाचवलंय. सरकार बक्षीस दिल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला. मोठ्या हुरूपाने साऱ्यांनी नावे दिली. गावचा नेता म्हणून ईश्वराचे नाव टिपले गेले. मोठ्या उत्साहाने भेकर घेऊन सारे बेरडवाडीकडे परतले. त्यानंतर 2 दिवस वनव्याखेरीज कोणाच्या तोंडात भाषा नव्हती. एक दिवस तेग्या, काळू कट्ट्यावर बसले असताना गावात एक पांढरा टोपीवाला शिरला. कोण र? कुणास दखल? काळू पुटपुटला. थोड्याच वेळात तो इसम तेग्याच्या घराकडे येत असताना दिसला. तेग्या आणि काळू त्याच्याकडे एकटक पाहत राहिले. जवळ येताच तो इसम म्हणाला, ईश्वरा नाईक इथंच राहतात ना? होय, तेग्या म्हणाला. तोच ईश्वरा बाहेर आला आणि त्या इसमाकडे पाहत म्हणाला, का? कुठं आहेत ते? मीच, ईश्वरा म्हणाला. आणि तेग्या? तेग्याकडे बोट दाखवीत ईश्वरा म्हणाला, त्यो काय? माझा बा. गावकऱ्यांना घेऊन संध्याकाळी तुम्हाला केंद्रावर बोलावलंय गुरुजींनी. कोण गुरुजी? केंद्र संचालक. कुठं आहे हे केंद्र? तेंग्याने विचारले. सुतकट्ट्याच्या वर नरसिंगपूर नाही का? हां हां, काळू म्हणाला. अरे, डांबर कारखान्याला जागा दिली होती नवं, ततच घर नाही का? होय, तेच. मग येणार ना? कशापायी? तुम्ही वनवा विझवला ही बातमी आमच्या गुरुजींना समजली. गुरुजींना आनंद झाला. त्यांनी तुमचा सत्कार करायचं ठरवलंय. बरं, बघू, तेग्या म्हणाला. मग येऊ मी? तो इसम म्हणाला. येवा, तेग्या म्हणाला. तो जाताच ईश्वरा म्हणाला, अरे म्हाताऱ्या, त्यो उन्हातानातनं आला होता. त्याला गुळ पाणी घे बी म्हणला नाहीस. नाही, तेच बेस झालं. काय म्हणला त्यो? कुणास दखल? बघूया सांच्याला. तू जा बाबा, तेग्या म्हणाला. मी ह्यात पडणार नाही. अरे, पण खातोय का काय त्यो? ईश्वरा म्हणाला. काही का असना, पण ह्यात म्या नाही. नाही तर बस घरात, म्हणत ईश्वरा उठला. संध्याकाळी ईश्वरा आपल्या 5-6 साथीदारांसह केंद्रात गेला. तो आजूबाजूला पाहत होता. नवीन झाडे लावली होती. पांढऱ्या विलायती कोंबड्या जाळीत चरत होत्या. ईश्वरा हे सारे नवख्या नजरेने पाहत होता. तोच सकाळी गावात आलेला इसम समोर आला. त्याने ईश्वराला आणि त्याच्या साथीदारांना आत नेले. ईश्वराने समोर पाहिले. तो लोडाला टेकून जाड भिंगाचा चष्मा घातलेली, लुंगी परिधान केलेली एक व्यक्ती ईश्वराकडे पाहत होती. आजूबाजूला बरीच माणसे बसली होती. सकाळचा इसम त्या व्यक्तीकडे पाहत म्हणाला, गुरुजी, हाच तो ईश्वरा, बेरडवाडीचा नाईक. ह्यांनीच मन आवरला. आनंद आनंद, म्हणत गुरुजी उठले आणि ईश्वराला हाताशी धरून त्यांनी बैठकीवर आपल्या शेजारी बसवले. ते जमलेल्या मंडळींकडे वळून म्हणाले, हाच तो वीर. आज हा नसता तर सारे जंगल भस्मसात झाले असते. आपल्या राष्ट्राची केवढी संपत्ती धुळीला मिळाली असती. असेच निधड्या छातीचे वीर हवेत. ईश्वरा व त्याचे साथीदार गांगरले होते, संकोचले होते, पण ते शब्द ऐकून त्यांना समाधान वाटत होते. गुरुजी अखंडपणे बोलत होते. सारे ईश्वराचे कौतुक करीत होते. पत्रावळीवरून पोहे आणले गेले. सरबतांचे पेले आले. त्याचा स्वाद घेत गुरुजी ईश्वराचे कौतुक करीत होते. शेवटी ते म्हणाले, ईश्वरा, तुझ्यासारखीच माणसं हवी आहेत आम्हाला. काय करायचंय? ईश्वरा न समजून म्हणाला, अरे, थोर कार्य करायला थोर मनाचीच माणसं हवी असतात. हे केंद्र तुमचं आहे. तुमचा सर्वांगीण विकास झालेला पाहण्यासाठी माझा अंतरात्मा तळमळतो आहे. इथं तुम्ही यावं, नवीन विचार घ्यावेत, आपला अभ्युदय करून घ्यावा, देशाचा उद्धार व्हावा. तो दिवस आता फार लांब नाही. ईश्वरा ते भारावून ऐकत होता. थोडे थोडे त्याला कळले. ते पुरे समजावून घेण्याची त्याची इच्छा होती. ईश्वरा जेव्हा बेरडवाडीला परतला तेव्हा त्याच्यासमोर गुरुजींची मूर्ती दिसत होती. त्या दिवसापासून ईश्वराच्या केंद्रावर खेपा होऊ लागल्या. तेथे त्याला घरच्यासारखे वागवले जाई.
तेथे चालणारी प्रार्थना, सुतकताई, कोंबड्या, मधाच्या पेट्या हे सारे तो घालून पाहत असे. गुरुजी तर त्याला पोरापेक्षाही जास्त ममतेने वागवीत. एक दिवस ईश्वरा असाच केंद्रातून परत येत होता. तेग्या कट्ट्यावर बसून चिलीम ओढीत होता. ईश्वरा घरात शिरणार तोच तेग्याने हाक मारली. ईश्वरा, काय? कुठं होतास इतका वेळ? केंद्रात गेलो होतो. जवा तवा केंद्र? काय गटलं पुरलंय होय र केंद्रावर? तुझी घराकडं नजर बी नाही. काय झालंय घराला? आग लागली या, तेग्या ओरडला. उलट आणि मलाच विचारतोस काय? काय झालं म्हणून? अरे गावचा नाईक तू. गावाकडं बघितलंयस कंदी? एक कामगिरी पार पाडली नाहीस. ते नाही जमायचं मला. मग काय जमतं या? त्या पांढऱ्या बगड्यासनी मिट्या मारायच्या? म्हाताऱ्या, काय बोलायचं ते मला बोल. त्यासनी बोलायचं काम नाही. अरे वा, तुझा दाल्ला आहे का त्यो? पण त्याला उत्तर न देता ईश्वरा रागारागानेच घरात शिरला. असे खटके उडत होते, पण ईश्वरा म्हाताऱ्याला जुमानीत नव्हता. तो वारंवार केंद्रावर जातच होता. जाताना आपले साथीदार घेऊन जात होता. एका रात्री ईश्वरा घरी आलाच नाही. सकाळी जंगलावर ऊन फाकल्यावर ईश्वरा घरात शिरला. तेग्याने विचारले, रात्री कुठं होतास? केंद्रावर. का? काल 15 ऑगस्ट होता. म्हणजे? तुला कळायचं नाही आणि वळायचं नाही. उगाच भीतीला तुंबड्या का लावतोस? सरळ सांग की. अरे साहेब होता का नाही? व्हय. त्याचं राज होतं आमावर. व्हय. सांग पुढं. त्यो गेला. कुठं? आपल्या देशाला. कवा? 3 वर्ष झाली त्याला. आणि मग र, आता आपलं सरकार हाय. म्हणजे र? म्हणजे माझं कपाळ. अरे आपल्या सरकारचा जलमदिस. तेग्या खो खो हसत सुटला. डोळ्यात पाणी येईपर्यंत हसला. ईश्वर म्हणाला, हसाय काय झालं? याड लागला का काय? व्हय पोरा, तीच पाळी हाय. हसू नका तर काय करू? अरे शान्यानू, माणूस मेल्यावर दिस घालत्यात, जलमल्यावर नव्ह. आणि परत म्हातारा हसू लागला. त्याचे सारे अंग गदगदून हलत होते. उत्तर न सुचल्याने ईश्वरा त्याच्याकडे बावळटासारखा पाहत होता.